12 पुत्र होते, परंतु तो त्याचा पुत्र योसेफ याच्यावर सर्वात जास्त प्रीती करत होता. त्याने एक विशेष रंगीबेरंगी झगा योसेफाला दिला होता. योसेफाच्या भावांना त्याचा हेवा वाटला. ते त्याचा तिरस्कार करत असत. तसंच योसेफाला विशेष स्वप्न पडत असत. तो म्हणाला, आपण सर्व आपापल्या गव्हाच्या पेंढ्या बांधत होतो असं मला स्वप्नात दिसलं, आणि तुमच्या पेंढ्यांनी उठून माझ्या पेंढीला नमन केलं. योसेफाचे भाऊ त्याचा अधिकच तिरस्कार करू लागले. योसेफाला आणखीन एक स्वप्न पडलं. सूर्य, चंद्र आणि 11 तारे यांनी मला दंडवत घातलं. त्याचे वडील आणि भाऊ यांनी कुरकुर केले, तू आमच्यावर राज्य करणार आहेस असं तुला म्हणायचंय काय? एके दिवशी योसेफाचे भाऊ रानामध्ये त्यांची मेंढी चारत होते. तो त्यांना भेटायला येत आहे त्यांनी पाहिलं. त्याला ठार करावं आणि त्याच्या सर्व स्वप्नांचा शेवट करावा अशी योजना त्यांनी आखली. आपल्या भावाला ठार करणं चुकीचं आहे असं रौबन म्हणाला. आपण त्याला कोरड्या विहिरीत फेकून देऊ. म्हणून त्यांनी योसेफाचा तो रंगीबेरंगी झगा फाडला आणि त्याला एका कोरड्या विहिरीत फेकून दिलं. त्या मार्गानं इश्माएली व्यापारी इजिप्त देशात जातो. आपण योसेफाला इश्माएली लोकांना गुलाम म्हणून विकून टाकूया असं यहुदानं सुचवलं. म्हणून त्या भावांनी चांदीची 20 नाणी घेऊन योसेफाला विकलं. त्याच्या भावांनी योसेफाचा झगा बकऱ्याच्या रक्तात बुडवला आणि तो याकोबाला दाखवला. तो रडला, माझा मुलगा तर आता मरण पावला आहे. दरम्यान योसेफाला इजिप्त तिथं नेण्यात आलं, परंतु देव योसेफाच्या सोबत होते. इजिप्तमध्ये इश्माएली लोकांनी योसेफाला पोटिफरला विकलं. तो फारोच्या सरदारांपैकी एक होता. देवानं योसेफाला आशीर्वाद दिला आणि त्याला यशस्वी केलं. पोटिफरनं योसेफाला आपल्या सर्व मालमत्तेवर अधिकारी नेमलं.